भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि जय गणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 द्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नरे येथील जाधवर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आले होते। परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी MIT WPUचे कुलगुरू डॉक्टर R.M. चिटणीस, डॉक्टर दत्तात्रय तापकीर, संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, सुरेखा जाधवर यांच्यासह प्राचार्य शिक्षक उपस्थित होते। डॉक्टर R.M. चिटणीस म्हणाले, शिक्षक हे केवळ माहितीचे वाहक नसून उत्तम व्यक्तिमत्व घडविणारे आहेत, तसेच आपली भारतीय संस्कृती देखील पुढे नेणार आहेत। आजच्या आधुनिक युगात वेदांत याचा उपयोग शिक्षणात शिक्षक कसा करतील हे पाहणे महत्त्वाचे आहे। म्हणजे एज्युकेशन असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, सगळे जेवढे फॅकल्टीज आहेत त्या सगळे याच्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होत आहेत। आणि होत असताना ज्याची सगळ्यात मूळ जबाबदारी NEP लागू करण्याची ज्यांच्यावरती आहे ते म्हणजे कॉलेज ऑफ एज्युकेशन, B.Ed कॉलेज, M.Ed कॉलेज, ज्या ठिकाणी शिक्षक स्वतः तयार होतात अशा कॉलेजची याची प्राथमिक जबाबदारी ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे। इंडियन नॉलेज सिस्टीम फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ टीचर एज्युकेशन थ्रू NEP 2020 अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती येणारे 2 दिवस त्याच्यामध्ये चर्चासत्र होणार आहे। आणि त्या चर्चासत्रासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला। नॅशनल कॉन्फरन्स असल्यामुळं पुण्यामधली लोक आहेत, मुंबईवरून काही लोक येत आहेत, मध्य प्रदेशमधून काही लोक येत आहेत, सगळे कीनोट स्पीकर आज काही पुण्यामध्ये त्या ठिकाणी येत आहेत। आणि उद्या जे बाहेरच्या राज्यातनं जी लोक मान्यवर या ठिकाणी येत आहेत त्यांचं मार्गदर्शन हे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि ऑनलाईन माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्राप्त होतं। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यांनी इंडियन नॉलेज सिस्टीम याच्याबद्दल विस्तृतपणे लिहिलेलं आहे आणि भारतातील 55,000 कॉलेजेस जे ॲफिलेटेड आहेत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आणि सुमारे 1100 युनिव्हर्सिटी यांना आता मॅन्डेटरी केलं आहे की मुलांना इंडियन एथॉस, इंडियन फिलॉसॉफी म्हणजे भारतीय संस्कृतीची आणि परंपरेची राखण करण्यासाठी आणि मुलांना त्यातून फायदा होण्यासाठी हे या पॉलिसीमध्ये NEP 2020मध्ये मॅन्डेटरी केलेलं आहे। मला आनंद आहे की डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्या या भल्या मोठ्या शैक्षणिक प्रांगणामध्ये अशा पद्धतीची एक नॅशनल लेवल कॉन्फरन्स होत आहे। माझ्यातर्फे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। एकदा असं वाटतं की भारतामध्ये फक्तच धर्म, फक्तच तत्त्वज्ञान किंवा फक्त साहित्य, कला, नाटक होतं का? तर असं नाही। आपल्याकडे असलेली गणिताची प्रगती, विज्ञानाची प्रगती, टेक्स्टाईल इंडस्ट्री, वस्त्रोद्योग होता, मेटलर्जी, धातुशास्त्र होतं, सर्वच तऱ्हेच्या आणि मग बाकी स्थापत्य आहे, शिल्प आहे, संगीत आहे, नाट्य आहे, अध्यात्म आहे, आयुर्वेद आहे, अशा सर्व आणि योगशास्त्र आहे। उद्या योगाने योगदिन पण आहे। त्यामुळे ह्या सर्व ज्ञानशाखा आणि या सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या होत्या। बहुविद्याशाखी असे स्वरूप होतं। त्यामुळे आपल्या देशाचा रास्ता अभिमान वाटतो। त्या ज्ञानाची परंपरा माहीत करून घेणं, हे ज्ञान कुठून कुठून मिळेल हे माहिती होणं आणि याबद्दल आपला नेहमीचा अभ्यास करताना सुद्धा आपल्या देशाची ही प्राचीन परंपरा ज्ञानाची ही माहीत व्हावी असा यामागचा हेतू आहे। आणि त्यात पण ही जबाबदारी शिक्षकांची जास्त आहे। B.Ed कॉलेजमध्ये जे भावी शिक्षक आता होणार आहेत पुढे त्या शिक्षकांना हे अधिक माहिती असायला हवं असं मला वाटतं। आणि त्या दृष्टीने ही आजची कॉन्फरन्स अतिशय महत्त्वाची आहे। ती अत्यंत यशस्वी व्हावी, मलाही संधी मिळते, मी माझं मनोगत व्यक्त करीनच। याबद्दल मी परत एकदा संस्थेचे आभार मानून माझं मनोगत थांबवतो।